अनधिकृत आहे जय महाराष्ट्र कब्जा केलाय बाहेर फुला जय महाराष्ट्र अरे बाहेर सर अंबादास दानवे यांनी ट्विट करून सरकारवर निशाणा साधलाय. त्यांनी असं म्हटलंय की अतिवृष्टीद्वारे शेतकऱ्यांसाठी लोकांच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ऑक्टोबर महिन्यात अब्जावधी रुपये पाठवले, पण राज्याच्या प्रमुखांनी खर्च केले केवळ 75,000. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जर या अतिवृष्टी झालेल्या मराठवाड्याच्या शेतकऱ्यांसाठी निधी गोळा केला असेल त्या उद्देशानं म्हणतोय मी, तर तो शेतकऱ्यांना खर्च झाला पाहिजे. आता कुठल्या तरी तांत्रिक मुद्द्यावर मुख्यमंत्री सहाय्यता निधीतनं निधी देता येत नाही असं म्हणणं संयुक्तिक ठरणार नाही. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतनं मुख्यमंत्र्यांचा सर्वाधिकार आहे. द्यायचं झालं तर ते कृषी विभागाला वर्ग करू शकतात किंवा जे शाळा नुकसान झालेलं आहे या अतिवृष्टीमधल्या त्या मराठवाड्यातल्या शाळांना निधी देऊ शकतात. निधी खर्च करायचं झालं तर मानसिकता असेल तर तो खर्च करता येतो, परंतु ती मानसिकता सरकारची नाही हे यातून स्पष्ट होतंय. त्यांनी असंही म्हटलंय की काही उद्योजक मित्रांनी इलेक्शन फंड हा दिलेला वाटतोय का तुम्हाला? नाही, मला हा मुख्यमंत्री सहाय्यता निधी म्हणजे इलेक्शन फंड नाही आहे हे त्यांनी सरकारनं लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्याचा विनियोग ताबडतोब करावा. अजून पॅकेज पोचलेलं नाही शेतकऱ्यांना. मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची अशी अवस्था त्या ठिकाणी झालेल्या घोषणा झाल्या. जशी अतिवृष्टी झाली तशी घोषणांची अतिवृष्टी झाली, परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या हातात काय पडलं का, तर काही पडलेलं नाही. आणि म्हणून मला वाटतं याच्यावर त्वरित निर्णय घ्यावा अशी आमची अपेक्षा असणार आहे. आणखी एक प्रश्न होता वेगळा. काल काँग्रेस आणि ठाकरे गटांमध्ये आसन व्यवस्थेवरून वाद झाल्याचं पाहायला मिळालं. विशेष करून भास्कर जाधव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. काँग्रेसच्या 2 ज्येष्ठ आमदारांना आसन व्यवस्थेमध्ये पुढे बसण्याची संधी मिळत होती. अध्यक्षांनी ती संधी ग्राह्य धरली. मात्र ठाकरे गटाचं असं म्हणणं होतं की काँग्रेसने परस्पर तुम्हाला भेटून हा निर्णय नव्हता घ्यायला पाहिजे, आम्हालाही विश्वासात घ्यायला हवा. मला वाटतं हा फार मोठा विषय नाही आहे. विधिमंडळाचं सचिवालय या संदर्भातलं नियोजन करतं. सिनियरिटी बघून त्याची आसन रचना केली जाते किंवा पक्षाला आसन आरक्षित केलं जातं. त्यामुळे हा आमच्यासाठी महत्वाचा विषय नाही. आमच्यासाठी राज्यातले ज्वलंत प्रश्न, राज्यातली बेरोजगारी हा आमच्यासाठी महत्वाचा प्रश्न आहे. पण सर अतिवृष्टीद्वारे शेतकऱ्यांसाठी अजूनही तितकीशी मदत पोहोचली नसल्याची नाराजी अजून राज्यामध्ये व्यक्त होताना बघायला मिळते. नाही, 100% आमचं म्हणणं तेच आहे. आज आम्ही 260 मध्ये त्याच्यावरच त्या ठिकाणी बोलणार आहोत. पुरवण्या मागण्या प्रचंड प्रमाणात केलेल्या आहेत, त्याच्यावर आम्ही बोलणार आहोत. एका बाजूला पुरवण्या मागण्या होत आहेत, दुसऱ्या बाजूला एक डिपार्टमेंटचे खर्च 19-20% वर पोचलेले नाहीत. आणि म्हणून शासनाचा जो फोकस आहे किंवा एक अजेंडा म्हणतो तो अजेंडा 100% चुकलेला आहे हे एकूण त्यांच्या सगळ्या वर्तनावरून दिसून येतंय. पार्थ पवार प्रकरणामध्ये अजित पवार कारवाई करताना बघायला मिळत नाही म्हणून कोर्टानंच अजित पवारांना झापलं. नाही, मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात बोलणं संयुक्तिक राहील. सरकार म्हणून ते काय भूमिका घेत आहेत, विरोधक म्हणून आम्ही तर कारवाई करा ही भूमिका घेतोयच, परंतु सरकार म्हणून ते काय भूमिका घेतात हे मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर करावं. अजिबात तसा काही आमच्यात मिसअंडरस्टँडिंग नाही आहे. ह्या फक्त बातम्या आलेल्या आहेत, मी पेरलेल्या म्हणणार नाही, कारण की आमच्याकडे क्लॅरिटी आहे आणि त्या क्लॅरिटीनंच जी काय निर्णय आहे तो निर्णय आमचा झालेला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन पुढे होऊ घातलेलं आहे, अशा वेळेस मग विरोधी पक्ष नेताच नाही अजूनही. मी काल देखील म्हणलं की स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी या राज्याचा मंगल कलश आणला. लोकशाही ठेवायची असेल, टिकवायची असेल तर संविधानिक जी पदं आहेत ती भरायला काय हरकत आहे असं मला वाटत नाही. म्हणजे तांत्रिक मुद्दा कुठलाही यामध्ये नाही. 10%चे 8 नाही असं लेखी पत्र भास्करराव जाधवांना विधिमंडळानं दिलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं की शासनानं एवढी धास्ती का घ्यावी असं आम्हाला कळत नाही. शेवटी आज आम्ही पद नसलं तरी आम्ही जे शासनाचं चुकतं ते बोलतोयच, ते बोलायला काय आम्ही थांबत नाही. त्यामुळे मला वाटतं की ह्या ज्या संविधानिक गोष्टी आहेत त्या शासनानं केल्या तर महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे स्टेट्समन म्हणून स्वतःची इमेज या ठिकाणी निर्माण करतायत त्या इमेजला थोडाफार आधार लागेल असं मला वाटतं.
नाही, आमदार आलेले आहेत, परंतु काही आमदारांच्या मतदारसंघात नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणुका असल्यामुळं त्यांनी परवानगी घेऊन त्यामध्ये थोडे थांबलेले आहेत, परंतु जवळजवळ 80% उपस्थिती महाविकास आघाडीच्या आमदारांची आहे. सर विरोधक कुठेतरी कमी पडतोय का? कारण नाही अजिबात दिवसामध्ये सातत्याने नाही सत्ताधारी पक्षाचे आंदोलन मला वाटतं काल पायऱ्यांवर देखील जे मुद्दे आम्हाला सभागृहात मांडायचे आहेत ते ताकदीनं आम्ही मांडायचा प्रयत्न करतोय. पुण्याचा पाणी प्रश्न आम्ही मांडला, अनेक विषय आहेत की जे मांडले. एका अधिकाऱ्याच्या संदर्भातल्या तक्रारी, जलसंधारणमधला भ्रष्टाचार, तो आम्ही प्रामुख्यानं त्या ठिकाणी मांडला. मला वाटतं असं नाही की विधिमंडळातला पायरीवरचं आंदोलन एक प्रथा आहे आणि त्याबरोबर आत भूमिका मांडणं हे महत्वाचं, आणि ती भूमिका कायदे मंडळात मांडण्याचं प्रखरपणे जबाबदारी आम्ही पार पडतो.